आणि त्यातून सावरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता एक मोठी स्पर्धा येईल, सरपाडा प्रीमियर लीग आणि त्यानंतर 40+ आगरी प्रीमियर लीग या दोन स्पर्धा खेळायच्या आहेत. त्यामुळे इथून सराव करताना आपल्याला पाहायला मिळतोय विशाल ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून खूप चांगली प्रगती करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम अशी स्पर्धा सरपाड्याच्या मैदानावर 40+ आगरी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचं पहिलं पारितोषिक असेल 77,777 रुपये. अमर पाटील थोडासा चेंडू आपण बघितला तर बाहेरच्या बाजूने निघताना पाहायला मिळाला. दुसरं पारितोषिक 44,444, तिसरं आणि चौथं 22,222. ही स्पर्धा असेल 18 मार्च, 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च असे 4 दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अमर पाटील त्रिफळाचीत झालेत आणि फलंदाज क्लीन बॉलच्या माध्यमातून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर ही स्पर्धा सरपाड्याच्या मैदानावर 18, 20, 21, 22 19 तारखेला गुढीपाडवा आहे, त्यामुळे सुट्टी असेल. 18 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ होईल आणि 20, 21, 22ला बक्षीस समारंभ असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये आगरी प्रीमियर लीग 40+ खेळाडूंसाठी. मात्र ही मेजवानी असेल सरपाड्याच्या मैदानावर. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. तरी सर्वांनी सरपाड्याच्या मैदानावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. मंजित कुडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मंजित कुडू आगरी प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूने. सर्वांचं लक्ष वेधलं गेलं होतं आपल्याकडे. प्लेअर ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेला एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. या षटकातील आपण पाहिले तर 3 चेंडूंचा खेळ योग्य रीतीने होतोय. विशाल पाटील गोलंदाज तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून हाय अँड हँडसम चेंडूला पाठवलं गेलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार येतोय. 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. लयमध्ये आहे 2024 मध्ये. प्रफुल्ल पाटीलला आपण पाहिलं 2025चा शेवट आणि 2026चा सुरुवात काही सुरेख आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल पाटील बहाडोली प्रीमियर लीग गाजवली, त्याआधी 2 स्पर्धा झाल्या खामलोलीच्या मैदानावर, तिथे सुद्धा चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आगरी प्रीमियर लीगमध्ये चांगली फलंदाजी केली. आता एकविरा चषक साखरे ही स्पर्धा आपण बघितली तर साहिल कुडू आणि प्रफुल्ल पाटील दोघांनी चांगल्या धावा केल्या होत्या कनद रायडर्स बहाडोलीकडून. इथे सुद्धा आज चांगली फलंदाजी करताना अमर पाटील, प्रफुल्ल पाटीलला आपण पाहिलं. आदरणीय गौरवजी तरेसाहेब जीटी दादा यांच्याकडून 5,551 रुपये या स्पर्धेकरिता भरीव देणगी आलेले आहे. त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच जीटी दादा. धावा झाले धावफलकावर आपण बघितल्या तर 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 1.5 षटकांचा खेळ होताना 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय. विजयासाठी 10 धावांचं लक्ष समोर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना विशाल. मंजित कुडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जयप्रकाश पाटीलला चेंडू बीट करून निघून गेलाय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 24 धावा, 18 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांचं लक्ष समोर असेल. एका बाजूने अपकमिंग यंग स्टार आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर मंजित कुडू. दुसऱ्या बाजूने परिपक्व फलंदाज ॲज अ बॅटर म्हणून चांगली कामगिरी सातत्याने प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कोण असेल? गोलंदाजी ट्रॅकवर सरगम सरपाडा या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. चेतन पाटील. चेतन पाटीलच्या क्रिकेट करिअरला सुरुवात झाली ॲज अ बॅटर म्हणून आपण पाहिलं. कित्येक वर्ष अधिराज्य गाजवला आगरी समाज क्रिकेटमध्ये. वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून चेतनला आपण सातत्याने पाहतोय.
परंतु मागील 2-4 वर्षापासून आपण पाहतोय तर ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा चांगली प्रगती त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक ऑलराऊंडर म्हणून पुढे येताना सरगम सरपाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो चेतन पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट, हलक्या हाताने चेंडूला ढकललंय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 25. 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एक चेंडूचा खेळ होताना षटक क्रमांक 3 गोलंदाज तयार होताना मिस्टर चेतन पाटीलला आपण पाहतोय. प्रफुल्ल पाटील रिवर्सचा फटका चांगल्या पद्धतीने खेळले. तुषार तिथे येतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलं गेलं. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा चेतन पाटील. 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकललं गेलंय. कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाहीत दोन्ही बॅटर, कारण त्यांना माहिती आहे की सामना आपल्या हातामध्ये आहे. सिंगल डबलला प्राधान्य देऊ. सामन्याच्या अगदी जवळ जाऊन आपण डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न इथे विश्वास पाटील. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितलं तर 27 धावा 27. या वेळेला आपण पाहतोय पाच चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघतोय 32. 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयासाठी एका धावेची गरज आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जयप्रकाश पाटील तिथे आहेत आणि झेलबाद होताना फलंदाज बॅक टू डगआउट मिस्टर मंजित कडू. गरज होती का हा फटका खेळण्याची, हा प्रश्न स्वतःला कदाचित विचारत असेल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण बघितलं तर एका धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कर्णधार येतात. कर्नाटक रायडर्स बहाडोलीचे मिस्टर अक्षय पाटील आपण पाहतोय. आज चांगले धडे दिलेत कर्नाटक रायडर्स बहाडोलीच्या कर्णधाराने. अक्षय पाटील असतील, संघमालक निलेश कुडू असतील. यानंतर होणारा सामना माकणे वर्सेस कोपर. या वेळेला आपण पाहतोय प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून एक धाव येताना सामना फिनिश आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कर्नाटक रायडर्स बहाडोली हा संघ विजयी होताना टेंबोडे आणि बहाडोली हे दोन संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. इथून